राजाभाऊ, ते आता माजी सरपंच जे दत्ता गांजळे आहेत हे वारंवार सीओवरती आरोप करतात आहे आणि हे आरोप करत असताना तुम्हीही त्यांच्यावरती एकेकाळी आरोप केले होते का त्यांनी काही ग्रामपंचायत कामामध्ये भ्रष्टाचार केला होता. तसे भ्रष्टाचाराचे आरोप होत राहतात, परंतु तुम्ही असं बोलले होते की चौकशी लावली, तर त्याचं पुढं काय झालं? चौकशी लावली होती. शिवोनी 3 सदस्य समिती नेमली होती. त्या समितीने 4 दिवस मंचर ग्रामपंचायतमध्ये येऊन सगळं रेकॉर्ड पाहिलं, सगळं त्यांनी अभ्यास केला, त्याचा अहवाल शिवोंना दिला आणि शिवोंनी सुद्धा त्याचा अंतरिम अहवाल पूर्णपणाने जाहीर केला. तो अहवाल माझ्याकडे ती प्रत आली. त्या अहवालामध्ये त्या विद्यमान सरपंचांवरती आणि ग्रामसेवकांवरती अनियमितपणाचा ठपका ठेवलेला आहे. एवढंच तुम्हाला सांगतो. अनियमितपणा म्हणजेच भ्रष्टाचार, प्रचंड मोठा भ्रष्टाचार त्या अहवालामध्ये. त्या अहवालाच्या प्रतीसुद्धा योग्य वेळ आल्यानंतर मी तुमच्या समोर ठेवील, मांडेल. परंतु नंतरच्या कालखंडामध्ये त्यांनी आमच्या पक्षात प्रवेश केला. मला माझ्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं की राजाभाऊ, तुम्ही जर याच्यावरती पुढची कारवाई केली तर आज आपण त्यांना तालुका प्रमुख केलेलं आहे. बातमी होईल का शिवसेनेच्या तालुका प्रमुखांना अटक झालेली आहे, कारवाई झालेली आहे. म्हणून मी माझ्या वरिष्ठ नेत्यांच्या सांगण्यामुळं थोडंसं त्यावेळेस थांबलो होतो. ती माझी चूक झाली. त्या चौकशी समितीमध्ये कोणते कोणते अधिकारी होते, त्यांचं म्हणजे त्यांची पदं काय होती, किती कॅपेबल होते, काय सांगा त्याचे? आता नेमकं एक जिल्हा परिषदच्या अकाउंट विभागाचे, मला आता नाव माहीत नाही, मी तुमच्या समोर अहवालच देतो. अकाउंट विभागाचे प्रमुख होते, एक खेडचे विस्तार अधिकारी होते आणि एक शिरूरचे विस्तार अधिकारी होते. बीडीओ. गंभीर अनियमित म्हणजे नेमकं काय? एखादं नाही, अंगणवाडीचा विषय त्याच्यामध्ये प्रामुख्यानं महत्त्वाचा आहे. जेवढे पैसे अंगणवाडीला आले होते तेवढ्या पैशांमध्ये 1-1.5 लाख रुपये सुद्धा दुरुस्त्यासाठी खर्च नाही. नवीन मंजूर झालेल्या अंगणवाडीचे पैसे खर्च तर नाही, ते पूर्ण ग्रामपंचायतच्या ताळेबंदमध्ये, ऑडिटमध्ये कुठल्याही रेकॉर्डला जमाही नाही, खर्चही नाही. म्हणजे ते पैसेच पूर्णपणानं गायब झालेले आहेत. किती रुपयाचा अपहार असेल अंदाज? तो साधारणतः 20-25 लाखाचा अंगणवाडीचा आहे. भरपूर आहे. तुम्हाला त्याच्यावर मी आपण स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊ. नाही, जो अहवाल समोर आला त्याच्यामध्ये जे काही ज्याच्यावर दोष आरोप ठेवण्यात आले ते नक्की पदाधिकारी कोण कोण आहेत? नाही, सरपंच आणि ग्रामसेवक. कोण आहे तत्कालीन सरपंच? तत्कालीन सरपंच होते आत्ताचे आदर्श सरपंच. यांनी भ्रष्टाचारावरती सातत्यानं बोलतात. या गावचे माजी आदर्श सरपंच दत्ताभाऊ गांजाळे आणि ग्रामसेवक होते सचिन मुंडे. जर 20 ते 25 लाख रुपयांची जर एंट्री सापडत नाही तर मग त्यांच्यावर गुन्हा का दाखल झाला नाही? गुन्हा दाखल करणं, त्यांनी जी नगरपंचायत स्थापनेची भूमिका घेतली त्याच्या मागचं हे सुद्धा एक गुपित आहे. त्यांना माहिती आहे जर ग्रामपंचायतच चालू राहिली असती तर 100% गुन्हा दाखल झाला असता, कारवाई झाली असती. म्हणून त्यांनी एवढी गडबड केली आणि मध्यंतरीच ग्रामपंचायत बरखास्त करून नगरपंचायत स्थापन केली. म्हणून सगळं मागचं रेकॉर्ड दाबलं गेलं. आता इथून पुढे म्हणजे इथून मागे ग्रामपंचायत जेवढा भ्रष्टाचार झालाय सर्व माफ का आता? मग सर्वांनाच आता तेच रे पहा, आम्ही विरोधात आहोत. शेवटी आमच्या हाताला मर्यादा आहेत, कामाला मर्यादा आहेत. बोलण्याला किती आम्ही बोललो तरी शेवटी प्रत्यक्षात ते आणता येणं विरोधकांना फार काही शक्य होतं असं नाहीये. सत्ताधारी मंडळी हे करू शकतात. उद्या जर आमची सत्ता आली राज्यात तर 100% त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी आम्ही मंडळी तरी आमच्या नेते मंडळींकडे आग्रही राहू. राजाभाऊ, तुम्ही चौकशी लावली, चौकशी समितीचा अहवाल आला, त्याच्यामध्ये दोषी आढळले. ग्रामपंचायत सरपंच असतील, सदस्य सचिव जे काही असतील, अहवाल आल्यानंतर तुम्ही त्यांच्यावरती गुन्हा दाखल होण्यासाठी प्रक्रिया का केली नाही? आज मंचरच्या जनतेला जाणून घ्यायचं आहे का राजाराम बांधतील त्यानंतर शांत का झाली? नाही, तुम्हाला आत्ताच सांगितलं ना, त्यांनी आमच्या पक्षात प्रवेश केला. पक्षामध्ये तालुका प्रमुख म्हणून त्यांची नेमणूक झाली. मला माझ्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं की राजाभाऊ आता काही दिवस शांत बसा, विनाकारण वाद वाढू नका. जर काही तुम्ही केलं तर आपलाच तालुका प्रमुख तो त्याला उद्या कारवाई होईल किंवा वेगळ्या कारवाईला सामोरं जावं लागेल. आणि ही आबरू जाणारी आहे ती पक्षाची आबरूच आहे. आता ते पक्षात नाहीत, तुम्ही काय पावलं उचललं? आता हे पहा, योग्य वेळी सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. ठीक. आज तुम्ही तिन्ही पक्षांचे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी हजर आहात. काल शिवसेनेची जी शिवसेना शिंदे पक्षाची बैठक झाली त्याच्यामध्ये वारंवार या ठिकाणी असणाऱ्या त्यांच्या महायुतीमध्ये असणाऱ्या घटक पक्षावर असा आरोप होतो की त्यांचं चालत नाही किंवा त्यांना प्रशासनामध्ये त्यांची कामं होत नाहीत आणि त्या मुद्द्यावरच पूर्ण त्यांचं जे काय आहे ती बैठक संपन्न झाली. तर तुम्ही काय सांगा, ते वारंवार त्यांच्याच पक्ष घरचा आहेर देत आहेत?
आता तो त्यांचा आणि प्रश्न. ह्याच मुद्द्यावरती वारंवार त्यांच्या बैठका होतात, पण त्याच्यातून फलित काही निघत नाही. आता मग कुठंतरी हे पक्षांतर्गत काय चालले आणि त्यांचे जे वरिष्ठ जे आहेत, जे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत, ते याची गोष्टी दखल घेत नाहीत का? नक्की आंबेगावमध्ये घुसमट काय चालली नक्की? नाही, पण आता हे सांगणे इतपत मी फार मोठा नाही, परंतु त्यांची जर तिथे घुसमट होत असेल, नेते ऐकत नसतील, त्यांचं काही चालत नसेल, तर आम्ही तिघे मिळून त्यांना एक सल्ला देतो की तुम्ही सुद्धा आमच्यात सामील व्हा, विरोधी पक्षात या, आणि मग तुम्हाला जे आवाज उठवायचे ते विरोधात आपण उठवू. तुम्ही त्यांना आमंत्रण देताय का तुमच्या पक्षात बसता आणि आघाडी जर करण्याचं? तिथं घुसमट होत असेल, त्यांचं कोणी मंत्री नेते कोणी ऐकतच नसतील, तर मग तिथं राहून कोडमारा करण्यापेक्षा विरोधात राहून रस्त्यावर उतरा ना आमच्या सोबत. शिंदे पक्षाला ऑफर आहे का तुमची सरळ सरळ महाविकास आघाडी? जर त्यांची घुसमट होते, त्यांचं कोणीच ऐकत नाही, त्यांना फंड मिळत नाही, त्यांची कामं होत नाहीत, मग राहायचं कशाला तिथे? नगरपंचायतीबाबत जसं त्यांनी आरोप केले आहे की नगरपंचायत इथे भ्रष्टाचार किंवा इथे हा नगरपंचायतचे जे अधिकारी आहेत ते कोणाचं ऐकत नाही किंवा काही त्या गोष्टी त्या बोलले गेल्या आहेत, त्यावरती तुम्ही काय सांगाल? म्हणजे हा नुसतं आता इलेक्शनचा पिरियड आला आहे, जो आता इलेक्शन येऊन ठेपले आहे, नक्की यांचं चाललं आहे काय? नक्की तुम्ही सांगाल काय याबाबत? नाही, आता आहे पहा, मी सुरुवातीला सांगितलं नगरपंचायत स्थापनेची तारीख 29 नोव्हेंबर 2021 आणि आम्ही तिघेही त्या दिवसापासूनचे साक्षीदार आहोत. आता मी या ठिकाणी तुम्हाला निवेदनं आणली नाहीत, पुढच्या ज्यावेळेस आपली पत्रकार परिषद होईल त्यावेळेस 100% तुम्हाला सगळे निवेदन दाखवू. आमच्या सगळ्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्या त्या निवेदनावरती आहेत. वारंवार भ्रष्टाचार होतोय हे आम्हालाही माहिती आहे, जनतेला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे. भ्रष्टाचार कोण करते हेही सगळ्यांना माहिती आहे. फक्त नाव घेऊन बोलण्याची हिंमत आमच्याशिवाय कुणात नाही. आम्ही मागे बोललो होतो का हा भ्रष्टाचार खतपाणी कोण घालते, कोण टक्केवाऱ्या घेते. आता ज्यांना ज्यांना टक्केवाऱ्या मिळाल्या ते का बोलत नाही? जर मी 1 कोटी रुपये 15 कोटी रुपये मंजूर करून आणले, त्या 15 कोटी रुपयात भ्रष्टाचार होत असेल, काम दर्जेदार होत नसेल, तर ते काम दर्जेदार करून घेण्याची जबाबदारी कुणाची आहे? ज्यांनी निधी आणला त्याची आहे ना? कारण नुसतं पैसे आणले आणि मोकळे झाले. समजा मी माझ्या मुलाला जन्म दिलाय, जन्म देऊन वाऱ्यावर सोडायचं नाही, त्याला शिक्षण द्यायचंय, त्याच्यावर चांगले संस्कार करायचे, त्याला लहानचा मोठा करायचा आहे, त्याला चांगल्या नोकरी पाण्याला उद्योग व्यवसाय लावायचे, त्याचं लग्न करून द्यायचंय. ह्या जबाबदाऱ्या जसं बाप म्हणून मुलाच्या बापाच्या असतात, तसंच एखादं काम मंजूर केल्यानंतर ते काम पूर्ण होईपर्यंत मंजूर करून आणणाऱ्या माणसाच्या त्या जबाबदाऱ्या असतात. मग तिथे भ्रष्टाचार झालाय काय करते हे त्यांनी पाहिलं पाहिजे. आम्ही तर जाहीर सांगितलेलं आहे की प्रत्येक कामात भ्रष्टाचार आहे. एक काम त्यांचं असं नाहीये का जिथे भ्रष्टाचार झालेला नाहीये. मुळात आज तुम्ही शिवणवरती आरोप करतायत, शिवणवर आरोप करत असताना त्यांच्या पाठीमागं कोणाचा हात आहे, त्यांना कुणी या ठिकाणी आणलंय, कोण त्यांना खाद्य पुरवतंय हे सुद्धा पाहिलं पाहिजे. म्हणजे नगरपंचायत जी आलेली आहे ही यायला हवी होती का न होती, हे काय याच्याबद्दल काय सांगाल? नगरपंचायत हवी होती की मनसेकरांच्या फायद्याची का तोट्याची? त्यावेळेस आम्ही सुरुवातीला भूमिका ही विरोधाचीच घेतली होती, ते तुम्हाला माहित असेल का? नगरपंचायत होऊ नये, ग्रामसभेत सुद्धा अनेक वेळा ते विषय झाले की जर झालं तर किमान मग सगळ्यांना विश्वासात घेऊन, गावकऱ्यांना ग्रामस्थांना घेऊन त्याचे फायदे आणि तोटे 100%, त्याचे फायदे जसे आहेत तसे तोटे आहेत. बऱ्याचशा प्रमाणामध्ये फायदे आहेत, चांगले. आता पूर्वी ग्रामसेवक हा 10वी पास होऊन डिप्लोमा झालेला माणूस असायचा. आज किती तुम्ही भ्रष्टाचारी माणूस म्हणले तर जसे पूर्वी मी आताच बाईटमध्ये सांगितलंय की ग्रामसेवकांनी सुद्धा मनसरहून गेलेला ग्रामसेवक तुम्ही माझ्या सोबत या. सगळ्या ग्रामसेवकांचे पुण्यात फ्लॅट आहेत, घरी बंगले आहेत, गाड्या आहेत, किती प्रॉपर्ट्या मनसरच्या ग्रामसेवकांनी केल्यात. नाव घेऊन मी सांगेल. पार आमचे आत्ता मध्यंतरी मयत झालेले आंबटकर भाऊसाहेब किसनराव बानखेले सरपंच असताना ते ग्रामसेवक होते. तेव्हापासून तुम्हाला मी नावं देईल की या ठिकाणी जेवढे ग्रामसेवक झाले त्यांच्या किती प्रॉपर्टी आहेत. जो ग्रामसेवक म्हणजे मुख्य अधिकारी असतो, ग्रामपंचायतचा असेल, नगरपंचायतचा असेल, शेवटी तळ राखतो तो पाणी चाकतोच, कोण शहाणा नाहीये. त्यामुळे आता जाधव खातायत याचा अर्थ कुणाचा तरी पाठबळ त्यांना आहे. ते नुसते शिव नाहीत तर प्रशासक आहेत. प्रशासक याचा अर्थ पूर्ण जे 17 सदस्यांना अधिकार असतात, नगर अध्यक्षांना अधिकार असतात, ते सगळे अधिकार प्रशासक म्हणून गोविंदराव जाधव यांना आहेत. या अधिकार देणारे कोण आहेत? त्यांच्याकडं पूर्णपणानं पाठबळ जे मागं उभं केलेलं आहे ते कुणी केलेलं आहे याचा तुम्ही पत्रकारांनी शोध घ्यायला पाहिजे. मग तुम्हाला भ्रष्टाचाराची मुळं कुठे आहेत ती दिसतील. आता ज्यांनी म्हटलं आहे की डेव्हलपमेंट प्रोजेक्ट जसं राबवलं जाणार आहे पुढे,
त्याबाबत काय तुम्ही सांगाल? नाही नाही, आता हे पहा, हा लोकांमध्ये एक भ्रम आणि भीती बसवून देण्याचं काम आहे. तुम्हाला राजगुरुनगर नगर परिषद केव्हा झाली हे सांगता येईल. त्याला जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 2 टर्म निवडणुका होऊन गेल्यात. आता 3ऱ्या टर्मची निवडणूक लागेल, म्हणजे 10 ते 15 वर्ष झाली. चाकण नगर परिषद कधी झाली तुम्हाला कल्पना आहे. आळंदी नगर परिषद केव्हा झाली तुम्हाला कल्पना आहे. तुम्ही आज, मी केवळ तोंडी बोलत नाही, जाऊन तिथं विचारा तुमचे टीपी प्लॅन मंजूर झालेले आहेत का. 10-10, 15-15 वर्ष नगर परिषदा झाल्यात, नगरपंचायती झालेत. टीपी प्लॅन करणं एवढं सोपं काम नाहीये. सगळ्या गावचं एकमत करावं लागतं, सगळ्या नगरसेवकांचं, सगळ्या जनतेला विश्वासात घेऊन कुणाचंही त्याच्यात नुकसान होणार नाही अशा पद्धतीनं अधिकारी सुद्धा असा काय ब्रह्मदेवाच्या घरनं आलेला नसतो. त्यालाही शेवटी समाजाचं ऐकावं लागतंय. आणि जर तिथं बसणारे जे काही नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील, ते जर चांगल्या चारित्र्याचे गावाला सामावून घेणारे, गाव पुढे नेणारे असतील तर 100% टीपी प्लॅन हा लोकांना विश्वासात घेऊन योग्य तो गरजेचा असतो आणि तो बंधनकारक आहे. तो हा शासनानं घालून दिलेलाच एक पर्याय आहे, तो करावाच लागतो, त्याला पर्याय नाही. पण तो करायचा म्हणजे लोकांना घाबरून नाही करायचं, लोकांना विश्वासात घेऊन. आज येणे करताना 1 एकर जागा येणे केली तर पूर्वी सुद्धा ग्रामपंचायत असताना सुद्धा तुम्हाला मोकळी जागा ठेवावं लागत होती, शाळेसाठी ठेवावं लागत होतं, गार्डनसाठी. आज तेच आहे, त्याच्यात काय फार फरक आहे असं नाही. पण लोकांना भीती अशी दाखवायची का नाही तो टीपी प्लॅन म्हणजे उद्या तुमच्या सगळंच घरदारं उठवतील, असा काही प्रकार नाहीये. तो सगळ्यांना विश्वासात घेऊन केला जाईल आणि करावाच लागतो, नाही तर तो तसाचे तसा पडतो. या नगर परिषदांमध्ये तुम्ही जाऊन पहा, अद्यापर्यंत कुणाचा टीपी प्लॅन मंजूर नाही. याच्यामध्ये माजी सरपंच दत्ता गांजळे यांनी पितृपक्षामध्ये आरोप केला होता का 3 कावळे म्हणून. तर त्यांनी एक जो कावळा आहे तो नगरात सीओ जे आहेत त्यांना त्यांची उपमा दिली होती. पण ठीक आहे, त्यांना तुम्ही आज सांगितलं का ते त्यांच्या पक्षाचे 2 नेते राहिलेले 2 कावळे म्हणजे दिलीपरावजी वळसे पाटील आणि शिवाजीदादा आढळराव पाटील असं तुम्ही सांगितलं आता. तर दत्ता गांजळे त्यांना कावळ्याची उपमा देणे इतपत मोठे झालेत का? हा, तो आता कुणी कुणाला काय म्हणावं, फक्त ते नाव घेत नाहीत. मी नाव घेतलेले, नाव घेऊन तुमच्या समोर सांगितलेले. पण ते ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्याला कावळे म्हणता त्या तुमची भूमिका डोम कावळ्याची आहे ही तुम्ही सांगायला विसरता. तुमचा उद्देश काय आहे? तुम्ही आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुक्याचे प्रमुख होतात. हे काय थोडं तिडकं पद नव्हतं तुमच्याकडं. एवढी मोठी जबाबदारी असताना ते सोडून तुम्ही गद्दार एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये सामील झाला. तिथे गेलात का गेला? जनतेला सांगितलं मला विकास कामं करायची, विरोधात राहून काम होत नाही, मग कामं करायची आहेत, चाललेला भ्रष्टाचार थांबवायचा आहे. मग आता थांबव ना बाबा. जाहीर समाजामध्ये बोंब मारून, पत्रकारांना बोलवून, बाईट देऊन भ्रष्टाचार थांबणार आहे का? कारवाई केली पाहिजे त्यांच्यावरती. तिथं तुमचे नगर विकास मंत्री तुमचेच आहेत ना, स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नगर विकास विभागाचे मंत्री आहेत. आणि आता जे म्हाडाचे अध्यक्ष आहेत, म्हाडा म्हणजे गृहनिर्माण विकास महामंडळ, हे गृहनिर्माण विकास महामंडळ येतं नगर विकास खात्याच्या अंतर्गत. नगर विकास खात्याचा मंत्रीच त्यांची नेमणूक करतो. ते जरी राष्ट्रवादीत असतील तर दत्ता गांजळेंनी अभ्यास करावा की शिवाजी आढळराव पाटलांची नेमणूक कोणी केलेली आहे. मग शिवाजी आढळराव पाटील आजही शरीरानं राष्ट्रवादीत आहेत, पण माझी खात्री आहे मनाने ते एकनाथ शिंदेच्या सोबत आहेत. म्हणून एकनाथ शिंदे सुद्धा तुम्ही जे सांगितलं ना, इथले स्थानिक शिवसेना शिंदे गटाची नाराज आहे त्यांचं ऐकत नाही. जोपर्यंत आढळराव एकनाथ शिंदेच्या सोबत आहेत, बरोबर आहेत, तोपर्यंत इथं शिंदे गटाच्या शिवसेनेच्या कुठल्याही नेत्याचा आंबेगाव तालुक्यात मनसरमध्ये काहीही चालणार नाही, हेच त्यांनी मनाशी खात्री बाळगावी. याला जोडूनच असा प्रश्न आहे का, शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये अशी चर्चा आहे का वरतून शिंदे साहेबांच्या पीएने जरी फोन केला मनसरच्या सीओनला तरी तो सीओ काम करत नाही शिंदे पक्षाच्या लोकांचं, तर असं ते आरोप होते कुठंतरी आणि अशी चर्चा चालू आहे. त्याबद्दल काय सांगा? कारण नगररचना खातं तुम्ही आता त्याला जोडून प्रश्न आहे का, नगररचना खातं त्यांच्याकडे आहे, त्यांच्या याच्या खालीच तो अधिकारी येतो. अमोलजी एक लक्षात घ्या, एकनाथ शिंदे नगर विकास मंत्री आहेत, बरोबर, त्यांचा पीए ही काही खायची गोष्ट नाही, साधी सोपी गोष्ट आहे. त्यांच्या पीएने फोन केल्यानंतर गोविंदराव जाधव असतील किंवा कुठलाही शिवा असेल कुठल्याही नगर परिषदेचा, तो टणटण कापेल. एक लक्षात ठेवा, आज त्यांच्या पीएचा नगरविकास मंत्र्याचा फोन येणं म्हणजे साधं सोपं काम नाही.
ही विनाकारण जनतेमध्ये त्याचं रेकॉर्ड आहे का, त्यांनी फोन केलेली माहिती आहे का, ते कशाला फोन करतील? अहो ह्या सगळ्या तुम्हाला जे सांगितलं एवढी कोट्यवधी कामं आहेत, ह्या टक्केवाऱ्या वरपासून खालपर्यंत आलेले आहेत. हे वरदहस्त जाधव साहेबांच्या डोक्यावरती नगरविकास खात्यापासून आहेत. हे आमच्या तोंडून कशाला वधून घेता? हे त्यांनाही माहिती आहे, फक्त तो वगळ त्यांच्यापर्यंत येत नाही म्हणून ही ओरड आहे. मग ज्या तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं, ज्या कारणासाठी त्यांनी शिंदे यांच्या शिवसेने पक्षामध्ये प्रवेश केला ते कुठंतरी फसल्यासारखं वाटतंय का त्यांचं? साध्यच झालं नाही. जे सांगितलं शिवसैनिकांना की तिथं गेल्यानंतर विकास कामं होतील, भ्रष्टाचार थांबवायचा आहे, लय गावात भ्रष्टाचार चाललाय आणि आपल्याला फंड आणायचे, ते गेल्यापासून एक नव्या पैशाचा फंड त्यांनी आणलाय का सांगावं? एक प्रश्न आहे, मनसरच्या जो विकास किंवा जो नगरपंचायतचा कारभार चालू आहे त्यावरती कुठल्या वेगळ्या अधिकाऱ्याचा किंवा वेगळ्या पक्षातील नेत्याचा काही याच्यामध्ये वरदहस्त वाटतोय का? हे पहा, महाराष्ट्रामध्ये सरकार कुणाचं आहे? भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, अजितदादा गटाचे अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत, त्यांचेच विद्यमान आमदार दिलीप वळसे पाटील हे अजितदादा गटाचे आहेत. परत अजितदादा गटाचेच माजी खासदार माडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील याच तालुक्याचे आहेत, मंचरच्या आसपास राहणार आहेत. ही सगळी माणसं याच तालुक्यातली आहेत आणि आता सत्ताधारी पक्षात आहे. म्हणजे भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे, शिवसेना शिंदेगड सत्तेत आहे, परत राष्ट्रवादी अजित पवार गट सत्तेत आहे. ही सगळी सत्तेत आहेत, मिळून सगळे मलिदा खात आहेत. फक्त आता काय झालेलं आहे, तळातल्यांच्या वाट्याला काय येत नाही. आता तुम्ही सांगा, राष्ट्रवादी अजितदादा गटाचे आमदार आहेत, अनेक नेते आहेत, बँकेचे चेअरमन आहेत, कारखान्याचे चेअरमन आहेत, ही सगळी मंचरची आहेत. मंचरचे सुद्धा बरेच माजी ग्रामपंचायत सदस्यापासून सरपंचांपर्यंत एकही भ्रष्टाचारावर बोलतो का? कुठल्याही राष्ट्रवादी पक्षाच्या दिलीप वळसे पाटलांच्या कार्यकर्त्यांनी भ्रष्टाचाराच्या संदर्भात बोललेलं मला एक शब्द, एक रेकॉर्ड तुमच्या पत्रकारांच्या कुठल्याचं दाखवा. का बोलत नाहीत? सगळ्यांचे हात बांधले तर सगळ्यापर्यंत त्याचा वाटा पोहोचलेला आहे म्हणून बोलत नाहीत. हा माझा आरोप आहे. माणसाची तोंड कधी गप केली जातात? ज्या वेळेस त्याच्या पदरात काहीतरी पडतो तो गप्प बसतो. आज शिंदे गटाचे मंचरमध्ये पूर्वी नव्हतंच कुणी, हे गेले, यातलं वाटलं माझ्या पदरात पडल, माझ्या वाट्यात काहीतरी येईल या अपेक्षेने गेले, पण त्यांचाही पदर मोकळाच आहे, त्यांच्या पदरात काही पडलेलं नाही. म्हणून आता गेली महिना दीड, याच्या आधी का नाही ओरडले? तुम्ही विरोधी पक्षात असताना मला तुम्ही त्यांची एक बाईट किंवा एक अर्ज 3 वर्ष झालेत, हे शिव इथे आहेत, 2.5 ते पावणे 3 वर्ष झालेत. याच्या आधी 2-2.5 वर्षामध्ये त्यांनी भ्रष्टाचार केलाच नाही का? त्यांनी कुठं पैसे खाल्लेच नाहीत का? या ग्रामपंचायतमध्ये घरपट्टी वाढवण्याच्या संदर्भात गावच्या बैठका झाल्या, आम्ही सगळे हजर होतो त्या ठिकाणी. बाळासाहेब होते, राजू नामदार होते, मी होतो, अनेक गावचे गाव बैठक झाली, नगर विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी आले होते. सगळ्यांच्या संमतीनं त्या ठिकाणी घरपट्टी ठरली गेली. त्यावेळेस सुद्धा कधी ओरडले नाहीत का घरपट्टी जास्त होती, हे होते? कधीच ओरड नाही. यापूर्वी 2 वर्षामध्ये विरोधी पक्षात आमच्या बरोबर असताना, काम करत असताना कधीही कुठं आंदोलन घेतलं नाही यांच्या विरोधात, कधी पत्रकार. आजच का? कारण तिकडं गेल्यानंतर जी अपेक्षा होती का आमचंही वटी भरण होईल, आमच्यापर्यंत सुद्धा ओघळ येईल, ते शक्य झालं नाही. त्यामुळे हे सगळा ओरडाओरड चालू आहे. मानले साहेब, तुम्हाला एक माझा असा प्रश्न आहे का, आता तुम्ही तिन्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी आहात. नगर पंचायतीची निवडणूक आता जवळ आलेली आहे. जर येणाऱ्या काळामध्ये जर राजाराम बानखेले हा जर महाविकास आघाडीचा जर नगराध्यक्षपदाचा चेहरा असला तर काय सांगा? आता महाविकास आघाडीची बैठक अजून तर काय झालेली नाही. तुमचा प्रश्न माझ्या लक्षात आलेला आहे. चेहरा कसा वाटतो तुम्हाला? चेहरा चांगलाच आहे ना. त्यांनी पंचायत समितीमध्ये चांगलं काम केलेलं आहे आणि म्हणजे तसं कार्यक्षम व्यक्तिमत्व आहे, नेतृत्व आहे. आणि आमची ज्या वेळेला महाविकास आघाडीची मीटिंग होईल त्या मीटिंगमध्ये आमचं असं काय नाही का त्याच्यामध्ये नगराध्यक्षपदाला राजाराम बानखेले किंवा राजू इनामदार किंवा बाळासाहेब बानखेले असं काय नाही. जे महाविकास आघाडीमध्ये ठरल, ज्यांची निवडून येण्याची कॅपॅसिटी राहील असे उमेदवार आम्ही त्या ठिकाणी देणारच. नाही अमोल, तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी देतो. राजाराम बानखेले हा पुढच्या या येणाऱ्या नगर परिषद नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये उमेदवार असेलच असं अजिबात तुम्ही गृहीत धरू नका. आम्ही आघाडी म्हणून इथं बसलेलो आहे. आमचे वरिष्ठ नेते, आमचे तळातले कार्यकर्ते जे उद्या ठरवतील, 100% सांगतो की आम्ही लढणार आहोत
त्या आघाडी म्हणूनच तिघांच्याही साक्षीने आज सांगतो की आम्ही एकत्रित बसून एकत्र विचार विनिमयाने निर्णय घेऊ. अजून काही ती वेळ आलेली नाही. राजूभाई, माझा तुम्हाला एक प्रश्न आहे का, येणाऱ्या काळामध्ये जर राजाराम बानखेडे नगराध्यक्ष पदाचा जर चेहरा तुमचा जर असला, भविष्यात जर दिसला, तर त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय असेल? पहिली गोष्ट तर अशी आहे का तुम्ही प्रश्न आज करताय, आजच आरक्षण आहे नगराध्यक्षाचं आणि ते सर्वसाधारण नाही आले तर मग कसं काय उत्तर द्यायचं? साडी द्यायची. आता संध्याकाळी आम्ही तुम्हाला आरक्षणाचं जेव्हा डिक्लेअर होईल त्याच्यानंतर तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला 100% देईल, काळजी करू नका. ठीक आहे, आरक्षणाचं झालं. रणनीती कशी असणार आहे निवडणुकांची नगरपंचायतीची? रणनीती जी आहे, आम्हाला पक्षाची गाईडलाईन आहेत, महाविकास आघाडी म्हणून सगळे आता बोलणी चालू आहेत, त्याच्या सगळ्या चर्चा होणार आहेत. आज एक आरक्षण झालं का त्याच्याबद्दल सगळी चर्चा सुरू होणार. ती चर्चा टप्प्याटप्प्याने होणार आणि टप्प्याटप्प्याने चर्चा झाल्यानंतर तेव्हा आम्ही जास्त करून तर आमचा प्रयत्न हाच असणार आहे का हे विरोधक कधी असे फुकट बोंबाळणारे विरोधक कधी संपवायचे असले तर मग महाविकास आघाडीला एकत्रच लढावं लागेल. याचा विचार सर्व नेते मंडळी बसून करतील. नमस्कार मित्रांनो, आज आवर्जून तुम्हाला बोलावून तुमच्या माध्यमातून तमाम मंचरकरापर्यंत जाण्याचा आमचा उद्देश हा आहे की गेली 1-2 महिने मंचर शहरामध्ये मंचरचे एक माजी सरपंच सातत्यानं काही ना काही नवीन वाच्यता करतायत, नवीन काही ना काही शोध लावतायत, त्याला बक्षिसं ठेवतायत आणि विशेषतः मंचर नगरपंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विरोधामध्ये सातत्यानं काही ना काही ते बोलतात. 100% आम्ही त्यांच्या मताशी सहमत आहोत की या नगरपंचायतचे कार्यकारी अधिकारी हे काही स्वच्छ चारित्र्याचे नाही आहेत. परंतु हे सगळं होत असताना, हे सगळं करत असताना तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, मंचर नगरपंचायतची स्थापना 29 नोव्हेंबर 2021 रोजी झाली. पुढच्या महिन्यात बरोबर 4 वर्ष मंचर नगरपंचायतच्या स्थापनेला होतील. त्याच्या आधी 2 मुख्य कार्यकारी अधिकारी झालेत, तेही काम करून या गावामध्ये गेलेले आहेत. त्याच्या आधी आपल्याकडे ग्रामपंचायत होती, ग्रामपंचायतमध्ये सुद्धा अनेक ग्रामसेवक झाले, त्या ग्रामसेवकांनी स्वतःच्या प्रॉपर्ट्या बनवल्या. अनेक सरपंच झाले, त्या सरपंचांनी स्वतःच्या प्रॉपर्ट्या बनवलेल्या आहेत. आता हे शिव आलेले आहेत, ते त्यांच्या प्रॉपर्ट्या बनवतील. म्हणजे मंचर हे अधिकाऱ्यांच्या दृष्टीनं आणि काही ठराविक पुढाऱ्यांच्या दृष्टीनं सोन्याचा अंडा देणारी कोंबडी ठरते. कारण या ठिकाणी सातत्यानं काही ना काही आमच्यासारखे कार्यकर्ते जे काही विरोधात राहून आवाज उठवतात, तो आवाज त्या ठिकाणी दाबला जातो. आणि विशेषतः जे माजी सरपंच आज सांगतायत की 3 कावळे मंचर लुटून खात आहेत, मंचर लुबाडतायत. जे मंचरचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोविंदराव जाधव ज्या उद्देशानं किंवा ज्या तडफेनं काम करतायत आणि ज्या जोशामध्ये काम करतायत, तो जोश त्यांच्यामध्ये जो आलेला आहे तो कुणाच्या माध्यमातून आलेला आहे? त्यांच्या डोक्यावरती कुणाचा तरी वरदहस्ता असल्याशिवाय गोविंद जाधव या जोशानं पुढं पाऊल टाकणार नाहीत, हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहीत आहेत. मग ही मंचरमध्ये नगरपंचायतच्या स्थापनेनंतर एवढी विकास कामं झाली, जाहीरपणानं त्यावेळेस जे पूर्वाश्रमीचे शिंदे गटात असणारे माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील सातत्यानं सांगत होते की मी नगरविकास मंत्र्यांकडनं, राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडनं मंचरसाठी एवढा फंड आणलेला आहे. त्यानंतर या तालुक्याचे आमदार, माजी मंत्री त्यांनी देखील आवर्जून सांगितलं की मंचरकरांसाठी मी जवळजवळ 15 ते 20 कोटीचा निधी आणलेला आहे. दोघांनी मिळून जर 40-50 कोटीचा निधी मंचरमध्ये आणलेला आहे. ज्यावेळेस एखादा आमदार असेल, एखादा माजी खासदार असेल, ते स्वतः सांगतायत की आम्ही निधी आणलेला आहे, त्यावेळेत जे निधी आणतात त्यांची जबाबदारी असते ही कामं चांगल्या प्रतीची, चांगल्या दर्जाची करून घेणं. परंतु ते काही बोलत नाहीत. कामं कशा दर्जाची आहेत, कशा पद्धतीची आहेत हे सगळ्या मंचरकरांना माहिती आहे. 100% प्रत्येक कामामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, हे आम्ही आज सांगत नाही. यापूर्वीसुद्धा तुम्ही साक्षीदार आहात. मंचरच्या चौकामध्ये आम्ही 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं होतं, जाहीर सभा घेऊन आरोप केले होते. ज्या मंचर ग्रामपंचायतच्या, नगरपंचायतच्या समोर 2 इमारती उभ्या आहेत, त्याला पहिले हरकत घेणारे आम्ही सगळे महाविकास आघाडीचे पदाधिकारी आहोत. सुरुवातीला आम्ही हरकत घेतली, ती कामं थांबवली होती, त्यावेळेस आम्हाला कोणी प्रतिसाद दिलेला नाही. म्हणजे अशा प्रसंगामध्ये प्रत्येक ठिकाणी जो गावात बाजारतळ उभा राहिलेला आहे, 70 लाख रुपये खर्च करून आजही त्या बाजारतळामध्ये कुठलीही महिला भाजी विकायला, शेतकरी महिला बसत नाहीत. 70 लाख रुपये जनतेचे पाण्यामध्ये गेलेले आहेत.
त्याच्यातही प्रचंड भ्रष्टाचार झाला, त्याविषयी कोणी अवाक्षर बोलत नाही आहे. आज मंचरमध्ये ग्रामपंचायत असताना मंचर स्मशानभूमीमध्ये गॅस शवदाहिनी मंजूर झाली, तिचं कामही पूर्ण झालेलं आहे. जवळजवळ 4 वर्ष पूर्ण झाले, ती गॅस शवदाहिनी पूर्ण झालेली आहे, ती का चालू होत नाही याच्या संदर्भामध्ये माजी सरपंच कधी बोललेले तुम्हाला आठवत नाही, आम्हालाही कधी दिसत नाहीत. इकडे मोठं नाट्यगृह चालू आहे, जवळजवळ 5-6 कोटी आत्तापर्यंत त्याला मंजूर झालेले आहेत, 1-1.5 कोटीचं कामसुद्धा त्या ठिकाणी झालेलं असेल. त्या नाट्यगृहाचं काम कोणत्या दर्जाचं आहे, कशा पद्धतीचं आहे? आजही तुम्ही गेलात तर पाणी उकळतंय, मोटारी लावून इंजिन लावून पाणी काढलं जाते. म्हणजे वॉटरप्रूफिंगच्या नावाखाली आत्ताच आम्हाला काही कार्यकर्ते सांगत होते आमचे शहर प्रमुख की शहाबादी फरशा सरळ भिंतीला लावून ती भिंत बंद करायचं काम चाललेलं आहे. मग एवढा मोठ्या स्वरूपाचा भ्रष्टाचार त्या नाट्यगृहात चालू असताना हे माजी सरपंच मात्र फक्त या 2 इमारतीवरती अडून आहेत. ज्यावेळेस ते उद्धव ठाकरे आमच्या सोबत शिवसेनेमध्ये काम करत होते त्यावेळेस त्यांनी कधीही यांच्या विरोधात बोलणं केलं नाही. कामं होत नाहीत, विकास कामं झाली पाहिजेत, भ्रष्टाचार थांबला पाहिजे म्हणून त्यांनी पक्ष केला आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेले. पण त्या ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा मला वाटतं यांना जे अपेक्षित होतं ते साध्य झालं नाही. म्हणून आता करायचं काय तर सोपं गिरायके शिवो, मग शिवोंवरती आरोप करायचे. पण शिवोंवरती आरोप करत असताना शिवोंकडनं ज्यांनी कामं करून घेतलेले आहेत, शिवोंनी ज्यांना ज्यांना टक्केवारी दिलेली आहेत त्या सगळ्यांचे हात त्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या डोक्यावर आहेत. तुम्ही 3 कावळे मानताय, कधी 2 कावळे मानताय, त्या कावळ्यांची नावं घ्या, नाहीतर आम्ही जाहीरपणाने सांगतो तुमच्या मनात असणारी नावं आहेत. एक दिलीप वळसे पाटील, एक शिवाजी आढळराव आणि एक गोविंद जाधव, हे 3 कावळे आहेत आणि तू त्याच्या 4था डोम कावळा आहे. तुम्ही वेगळ्या अपेक्षानं तिथं गेला होतात, तुमची अपेक्षा साध्य झाली नाही म्हणून आज तुम्ही गोविंद जाधवांना टार्गेट करून काम करतायत. 100% आम्ही तुमच्या विचाराशी सहमत आहोत, त्यांनी भ्रष्टाचार हा केलेलाच आहे. पण नगरविकास खाता तुमच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे, तुम्ही त्या पक्षात गेलेला आहात. जर गोविंद जाधवनी भ्रष्टाचार केलेला आहे, तुमच्याकडे पुरावे आहेत, आमच्याकडे पुरावे आहेत, आम्ही तुमच्या सोबत येतो. चला एकनाथ शिंदे नगरविकास विभागाचे मंत्री आहेत, त्यांच्या सचिवांकडे जाऊ, लेखी तक्रार करू, आंदोलन करू. जर सगळे पुरावे तुमच्या हातात असतील तर कुठल्याही परिस्थितीमध्ये नगरविकास मंत्र्यांनी, नगर सचिवांनी हा शिवो सस्पेंड केला पाहिजे, त्याला कायदेशीर शिक्षा झाली पाहिजे, त्याची चौकशी लावली पाहिजे. पण तुम्ही हे काही करत नाही. तुम्ही उठसूट पत्रकार परिषद घेता आणि जनतेमध्ये फक्त संभ्रमाचं वातावरण तयार करता. याच्या मागे आम्हाला तरी शंका येते की केवळ बोंबोंब करायची म्हणजे तुमचा नेमका उद्देश काय आहे? का तुम्हालाही टक्केवारी पोहोचावी, तुम्हालाही ती टक्केवारी मिळावी, हा तर तुमचा उद्देश नाही ना. जर खऱ्या अर्थानं कामं चांगली व्हावीत, दर्जेदार व्हावीत असं वाटत असेल तर भ्रष्टाचार ज्यांनी ज्यांनी केलेला आहे त्यांच्या विरोधात उभे राहा, आम्ही तुमच्या पाठीमागे उभे राहू. पण मला वाटते त्यांचा उद्देश हा वेगळा आहे, त्यांच्या हाताला काही लागत नाही म्हणून पत्रकारांना हाताशी धरायचं आणि रोज काही ना काही स्वरूपामध्ये त्या ठिकाणी बडबड करत राहायचं. हे सरपंच असताना गावामध्ये भ्रष्टाचार झाला नाही का, तो विषय वेगळा आहे. ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस आम्ही पुराव्यानिशी सांगू. त्यावेळेस मी स्वतः सचिन उंडे ग्रामसेवक होते, हे सरपंच होते, त्यांच्या विरोधामध्ये या जिल्हा परिषदेच्या शिवोंकडे चौकशी घ्यायची मागणी केली. त्यांनी चौकशी समिती नेमली होती, त्या चौकशी समितीचा अहवाल माझ्याकडे आहे, मी तो जनतेसमोर योग्य वेळी ठेवीन. माणूस स्वतः चारित्र्यवान पाहिजे, स्वतः भ्रष्टाचार करणारा नसला पाहिजे. आज काय झाले, कुंपण शेत खाते. ज्यांनी भ्रष्टाचार केलेले आहेत ते दुसऱ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करतायत आणि मंचरकरांच्या सहनशीलतेचा अंत आता होत आलेला आहे. साधा संडासचा विषय मागे तुम्ही पत्रकार भेटले त्यावेळेस आम्ही सांगितलं 24 लाख रुपयाचं इस्टिमेट असणारं एक शौचालयाचं युनिट मंजूर केलं. अशी 4 शौचालयाची युनिट 1 कोटी रुपयाची शौचालय मंचरकरांसाठी मंजूर झाली. 8 शौचालय एका ठिकाणी बांधली. त्याचं फार झालं तर अंदाजित खर्च हा 5-6 लाखाचा असेल, पण 24 लाखाचं इस्टिमेट. आज कामही झालीत, पैसे काढलेत. हे सरपंच त्या कामावरती बोलत नाहीत, तिथे भ्रष्टाचार झालेला बोट ठेवत नाहीत. म्हणजे जी कामं आढळरावांनी आणलेली आहेत त्या कामांवरती बोलायचं नाही, पांघरून घालायचं. तिथली टक्केवारी कुणाकुणापर्यंत गेलेली आहे तुम्हाला सांगतो. या मंचर शहरामध्ये आलेल्या विकास कामांमध्ये अगदी नगरविकास खात्याच्या सचिवांपासनं तर गावच्या तळातल्या ठेकेदारांपर्यंत प्रत्येकाला आपापली टक्केवारी पोहोचलेली आहे. मंचरकर उघड्या डोळ्यांनी हे पाहत आहेत.
आम्ही आज महाविकास आघाडीचे सगळेच आज या ठिकाणी बाळासाहेब बानकेले आहेत, आमचे राजू इनामदार आहेत, हे गावचे माजी सरपंच आहेत, यांनी एकेकाळ गाव चालवलेलं आहे. आम्ही लोकांनी सुद्धा गावात कामं केलेली आहेत, आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहतोय, कित्येक वेळा पत्रव्यवहार केलेले आहेत, पण आज आमची कोणी दाद फिर्याद घेत नाही. कारण प्रत्येकाकडे पैसे पोच झालेले आहेत, प्रत्येकजण त्या ठिकाणी घेऊन मलिदा खाऊन बसलेला आहे. तेव्हा जे काही समजा मागचे पुढाऱ्यांवरती बोलणं, कावळ्यांवरती बोलणं, डोमकावळ्या नाव घेऊन बोला. हिंमत असेल, तुम्ही स्वच्छ चारित्र्याचे असाल तर नाव घ्या आणि नावानिशी बोला. आम्ही सांगतो हे गाव लुटून खाण्याचं काम शिवाजी आढळराव पाटील, दिलीप वळसे पाटलांचे सगळे तळातले ठेकेदार आणि या ठिकाणी असणारे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सगळ्या बगलबच्च्यांनी मंचर लुटून खाल्लेलं आहे, हा भ्रष्टाचार केलेला आहे. आदर्श सरपंचांमध्ये हिंमत असेल तर स्वतःच्या पक्षाच्या नेत्याच्या विरोधात दंड ठोठावेत आणि उभं राहावं, तरच आम्ही 100% मान्य करू की यांना हा भ्रष्टाचार मान्य नाही आहे, हे खरंच भ्रष्टाचाराच्या विरोधी आहेत. पण ते तसं करणार नाहीत, कारण त्यांना सुद्धा थोडीशी काहीतरी आपल्या पादरात पडेल या जाणीवेनं आज ते काम करतायत. उद्या यदा कदाचित त्यांची वटीभरण झालं तर ते सुद्धा शांत होतील. तेव्हा आमची प्रामाणिकपणानं तुमच्या माध्यमातून मंचरकरांना एक विनंती असणार आहे. शेवटी नगरपंचायत आणायला पुढाकार यांनीच घेतला होता. ग्रामपंचायत असताना ग्रामपंचायतचे बांधकाम विषयाचे नियम वेगळे होते. आता नगरपंचायत झालेली आहे, यांनी थोडासा अभ्यास करायला पाहिजे होता. त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही नगरपंचायत व्हावी हा हट्ट धरला, आग्रह धरला, आम्ही त्यावेळेस विरोध करत होतो. आमच्या विरोधाला कोणी जुमानलं नाही, कारण तुमच्या मागे माजी खासदार शिवाजीराव आढळराव उभे होते. त्यांनी एकनाथ शिंदेंपर्यंत नेऊन ते मंजुरीचं प्रकरण त्या ठिकाणी केलं. पण आज नगरपंचायतचा कायदा काय सांगतो याचा अभ्यास करावा, मग जनतेमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण करावं. कायद्यामध्येच तरतूद जर 9 मीटर रस्त्याचे असेल तर तुम्हाला आता 1-2 मीटरचे रस्ते ग्रामपंचायत पातळीचे ठेवता येणार नाही आहेत. आधी तुम्ही नगरपंचायत आणून घोडचूक केलेली आहे, जनतेवरती ती लादलेली आहे, कर वाढलेले आहेत, या ठिकाणी बांधकामांचे विषय वाढलेले आहेत. तेव्हा आता झालेल्या चुका मान्य करून त्या दुरुस्त करता येणाऱ्या नाही आहेत. याला स्वच्छपणानं काम करून आपल्याला पुढे न्यावं लागेल. आणि जर अशा पद्धतीची माणसं पुन्हा मंचरकरांनो एक लक्षात ठेवा, अजून त्यांनी जो काल उल्लेख केला मंचर टीपी प्लॅनचा, जो काय टाउन प्लॅनिंग मंचरचं बनणार आहे, उद्या येणारे नगरसेवक नगराध्यक्ष जर स्वच्छ चारित्र्याचे नसतील, गाव ओरबाडून खाणारे असतील, तर लक्षात ठेवा तुम्हाला मिळणाऱ्या प्रत्येक पैशाची किंमत तुमच्याकडनं वसूल केल्याशिवाय राहणार नाही. कारण टीपी प्लॅन मंजूर करण्याचा अधिकार पहिली नवनिर्वाचित जी काही त्या ठिकाणी प्रतिनिधींची बॉडी असेल, जी काही त्या ठिकाणी तयार होईल त्यांना तो असणार आहे. मग विनाकारण कोणाच्याही शेतावरती कोणाच्याही जागेवरती आरक्षण टाकायचं, आम्ही आरक्षण काढतो म्हणून पैसे खाण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात होणार आहे. तेव्हा आत्ताच मंचरच्या ग्रामस्थांनी विचार करावा. आणि नाही म्हटलं तरी पहिली नगरपंचायत आहे ज्यांनी यापूर्वी स्वच्छ कारभार केलेला आहे. अगदी नवीन चेहरे, आम्हाला सुद्धा नाही मतदान केलं तरी चालेल, आम्हालाही पाडा, पण या गावचं हित ज्यांना आहे, या गावाबद्दल ज्यांना आत्मीयता आहे, मंचरबद्दल ज्यांना काहीतरी प्रामाणिकपणानं व्हावं अशी इच्छा आहे, अशा माणसांच्या पाठीमागे जनतेने उभं राहावं. आणि तुमच्या माध्यमातून मी सरपंचांना विनंती करतो की जनतेमध्ये संभ्रमाचं वातावरण पसरू नका. या गावामध्ये हिंदू असतील, मुसलमान असतील, 12 बलुतेदार असतील, गेले अनेक वर्ष सगळी लोक अतिशय आनंदाने राहतात. विनाकारण तुम्ही मंडळी खडे टाकून जातीमध्ये समाजामध्ये तेढ निर्माण करू नका, भांडणं लावू नका. हे मंचर खूप वेगळ्या विचाराचं आहे, वेगळ्या दिशेनं चालणार आहे. तेव्हा या गावाला बिघडवण्याचं काम करू नका. ज्याला त्याला पैसे खायचे असतील तुम्ही तुमच्या मार्गाने खा बाबाओ, आमची हरकत नाही. पण या गावातला एक नवा पैसासुद्धा आम्ही कुठल्या मंडळींना खाऊन देणार नाही. ज्यांनी खाल्लेलं आहे, नाही तुम्ही चौकशी लावली तर आम्ही मागणी करणार आहोत. आणि नाही मागणी करता आली तर आम्ही जे काय मग कोर्ट मॅटर करायचं असेल, जे काय त्याला कायदेशीर तरतुदीतनं आम्हाला भांडायचं असेल, ते भांडण्याचं काम भविष्यामध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून केल्याशिवाय राहणार नाही. एवढंच तुर्तास सांगतो. तेव्हा कृपया मंचरची बदनामी होईल, मंचर कसं समाजामध्ये, तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये बदनाम होईल त्या दृष्टीनं कुठल्याही नेत्याने पावलं टाकू नयेत. शेवटी हे आपलं गाव, आपली अस्मिता आहे,
ती अस्मिता जपण्याची भूमिका आपल्या सगळ्यांना करायची. ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे त्या सगळ्यांना तुम्ही धारेवर धरा. एकटा गोविंद जाधव त्याला जबाबदार नाही आहे. जे जाधव साहेबांनी काम केलं आहे ते कुणाच्या तरी हात त्यांच्या डोक्यावरती आहेत म्हणून ते करतायत. ज्याचे हात डोक्यावर आहेत तो सुद्धा तेवढाच जबाबदार आहे. त्यांना तुम्ही धरा. मूळ गुन्हेगार हे ज्यांनी ज्यांनी पैसे मंजूर करून आणले त्यांनी त्यांची टक्केवारी घेऊन तुम्हाला जे करायचे ते करा, आम्ही मध्ये येणार नाही अशा प्रकारची भूमिका घेतल्यामुळं मग आज ते का बोलत नाहीत. ज्यांनी पैसे आणलेले आहेत त्यातील एकही ना माजी खासदार बोलत, ना आमदार बोलत किंवा ना त्यांचे कार्यकर्ते बोलत. कशा दर्जाची कामं झालीत, किती टक्केवारी घेतलेली आहेत, एकही बोलायला तयार नाही. हिंमत असेल तर या दोघांनी तोंड उघडावं, बोलावं आणि समाजापुढे मंचरकरांपुढे त्यांचा जो उद्देश आहे, त्यांचे जी काय भूमिका आहे ती जाहीरपणानं मांडावी. तुर्तास आज एवढंच सांगतो. भविष्यामध्ये अनेक आमच्याकडे सुद्धा पुरावे आहेत. या गावात कुणी कुणी काय काय लुटले, काय काय खाल्ले, कोरोना काळात कुणी काय उद्योग केलेत, या पुराव्यानिशी गावाच्या ग्रामपंचायतमधनं कोणला मंगळसूत्र गेल्यात, कोणला साड्या गेल्यात, कोणला फ्रीज गेले, हे तुम्हाला बिलानिशी मांडल्याशिवाय आम्ही मंडळी राहणार नाही. तेव्हा तुर्तात शहाण्यास जास्त सांगणे न लगे एवढं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार. सर्वप्रथम सर्व पत्रकारांचे मनापासून स्वागत करतो. आणि आज ही पत्रकार परिषद एका ठराविक मुद्द्यासाठी या ठिकाणी चालू आहे. त्यामध्ये आपल्या गावचे माजी सरपंच आदरणीय दत्ता शेठ गांजाळे यांनी जो काय क्लिपांचा धडाका लावला आहे त्या संदर्भात बऱ्याच गावामध्ये लोकांचा गैरसमज निर्माण झालेला आहे. तर मी आज तुम्हाला फक्त मला बरेच मुद्दे मांडायचे आहेत, परंतु मी तुम्हाला आज फक्त या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो का ते कधी एखाद्या अधिकाऱ्याबद्दल तक्रार करत असतील तर तक्रार करत असताना तुम्ही लोकांसमोर मांडताय. हीच एनर्जी कधी तुम्ही तुमच्या मंत्र्यांकडे कधी घालवली तर तुम्हाला त्या अधिकाऱ्याबद्दल काय करायचं आहे तुम्हाला ते करता येईल. तुम्ही ते न करता तुम्ही यामध्ये एखादी गावामध्ये लोकांमध्ये संभ्रम निर्माण करता. याचा अर्थ आम्ही काय घ्यायचा, तुमची जिथं तुम्ही प्रवेश केला तिथं तिथं तुमची चालत नाही, तुम्हाला ती लोकं मोजत नाही, तुम्हाला तुमचं CEO ऐकत नाही का CEO तुमच्या ऑर्डरवरती चालत नाही, जे तुमच्यापर्यंत काय तडजोडी पोहोचायला पाहिजे ते पोहोचत नाहीत. नक्की तुमचा काय प्रॉब्लेम आहे हा तुम्ही लोकांना ओपनपणे उघडपणे सांगायला पाहिजे आणि तो तुम्ही सांगावा. आणि तुम्ही काही बाबी ग्रामपंचायत काळातल्या तुम्ही मांडताय. तर एक हिंदीमध्ये म्हण आहे कि जो खुद शीशे के घर में रहते हैं उन्होंने दूसरों के घर पे पत्थर नहीं फेका करते. हे फक्त सरपंच गांजाळ्यांनी यांनी लक्षात ठेवावं. कारण तुम्ही कधी जुनं उखाणं पाखाणं कधी जे काही काय ज्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा भ्रष्टाचार नाही आहे तो काढायचा कधी प्रयत्न केला तर मग एक बोट जेव्हा आपण लोकांकडे दाखवतो तर 4 बोटं आपल्याकडे असतात. हे फक्त त्यांनी सरपंचांनी लक्षात ठेवावं. आणि तुम्ही गाव पुढारी म्हणून त्या क्लिपमध्ये उल्लेख केला आहे. तुम्ही डायरेक्ट नाव घ्या ना. मीरा मावशीचं जसं तुम्ही नाव घेतलं ना तर 2010 ते 2013 पर्यंत मी उपसरपंच होतो. कोण गाव पुढारी आहे ते तुम्ही सांगताय, तुम्ही ते मांडा ना. तुम्ही नाव घ्यायला का घाबरता? म्हणजे तुम्हाला दुःख कसलं आहे? मी ते गाव उपसरपंचांना चांगलं चालवलं ह्याचं दुःख तुम्हाला आहे का आमच्या वेळेस तुमच्यापर्यंत काही पोचलं नाही त्याचं दुःख तुम्हाला आहे? हे तुम्ही सगळं मांडायला पाहिजे. नावं घ्या, तुम्ही नावं घेऊन सांगा. मग तुम्हाला योग्य ते वेळी योग्य उत्तर आम्ही देऊ. आम्हाला उत्तरं देता आली तर देऊ, नाही देता आली तर आम्ही आमची माघार घेऊ. परंतु तुम्ही काय करता, फक्त लोकांमध्ये म्हणजे भ्रम निर्माण करता. तसं भ्रम तुम्ही निर्माण करू नका. तुम्ही जे आता जे काय चाललेलं आहे नगरपंचायतच्या काळामधील काम, तुम्ही जेव्हा आंदोलनं केली तेव्हा तुम्हाला आम्ही पाठिंबा दिला आहे आणि तुमच्या पाठीमागे आम्ही उभं राहिलो आहे का तुम्ही चौकशी करता, चांगलं काम आहे. परंतु तुम्ही सत्ता पक्षांतर का केलं हेच आम्हाला कळलं नाही. तुम्ही चांगलं एकदम विरोधी पक्षात होते, तुम्हाला बोलायला मिळत होते. आता तुम्ही म्हणजे विरोधी पक्ष तुम्ही गेले तो आहे का इकडं जेव्हा तुम्ही आदरणीय उद्धव साहेबांबरोबर होते तो विरोधी पक्ष आहे हे आम्हाला कळत नाही तुमच्या हे क्लिपावरून. का नक्की तुम्ही कोणत्या पक्षात आहे? सत्ताधारी पक्षात आहे एका विरोधी पक्षात आहे? कारण सत्ताधारी पक्षाचा माणूस जो आहे तो डायरेक्ट कारवाई करतो, तो अशा भानगडी मांडत बसत नाही. मी माझी कधी सत्ता असती तर मी आतापर्यंत एखाद्या अधिकाऱ्याला घरी पाठवलं असतं. का तेवढी त्याची क्षमता लागते, त्याची तेवढी अक्कल लागते. मला वाटतं ते काय कुठंतरी तुम्ही याच्यामध्ये कुठे कमी पडताय का याचा तुम्ही उल्लेख म्हणजे विचार करावा. आणि दुसऱ्यांचे उखाणे पाखाणे काढण्यापेक्षा जे आता चाललं आहे नगरपंचायतचं ते तुम्ही त्याच्यामध्ये मांडा. जसं आम्ही तुमच्या पाठीमागच्या काळात उभे राहिलो होतो, आता तुम्ही मग सत्ताधारी पक्षामध्ये असाल, तुमचे मुद्दे कधी चांगले असतील आणि चांगले तुमच्याकडे असतील
तर आम्ही त्याच्यामध्ये तुमच्या पाठीमागं उभं राहू. परंतु गावातल्या लोकांचे उखाणे पाखाणे काढून तुम्ही लोकांचा भ्रम निर्माण करू नका. निवडणुकीमध्ये तुम्हाला निवडणुकीला सामोरं जायचं असेल तुम्ही निवडणुकीला सामोरं जा. ज्याच्यामध्ये हिंमत असेल तो तुमच्या विरुद्ध लढल, नसेल हिंमत तर तो खामच गप बसेल. परंतु तुम्ही नाही त्या चुकीच्या बाबी इथं मांडून हे आणि असंच केलं त्यांनी तसंच केलं. आमच्याकडे पण बरेच पुरावे सगळी कागदपत्र आहे. 3 वर्ष गाव मी पण चालवलं आहे, 5 वर्ष गाव तुम्ही पण चालवलं आहे. त्याच्यामध्ये हे बाकीचे उखाणे पाखाणे न करता कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी उभी फळी होईल आणि एक दुसऱ्याच्या विरोधात उभे टाकतील आणि मग सगळं उखाणं पाखाणं मांडतील, अशी परिस्थिती तुम्ही निर्माण करू नका. नगरपंचायतमध्ये भ्रष्टाचार चालला असेल त्याच्याबद्दल तुम्ही बोला आणि त्याच्याबद्दल तुम्ही चांगलं बोलत आम्ही तुमच्या पाठीमागं आहो. आम्ही काय तुमच्या बोलण्याला घाबरत नाही ना, तर तुम्ही चुकीचा अर्थ काढाल पुढच्या क्लिपमध्ये बाईट झाला बघा ते घाबरले आमच्या बोलण्यावरून. आम्ही काय तुमच्या बोलायला घाबरत नाही, आम्ही पण तीच आहे. तुमच्या अगोदर आम्ही राजकारणात आहे हे फक्त तुम्ही विसरू नका, एवढंच तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आणि गावांनी एक खोट्या भ्रम निर्माण आहे. तुमच्याकडे एवढी कागदपत्रं आहेत ना, तर माझी तुम्हाला एक सूचना आहे. तुमच्याकडे जी काय कागदपत्र 2000-5000च्या प्रती आहेत त्याच्या तुम्ही 17 सेट करावे आणि प्रत्येक वार्डामध्ये 7 वार्ड आहेत आपले, प्रत्येक वार्डामध्ये जाऊन तुम्ही एक ठिकाण योग्य ते निवडावं आणि तिथं त्या वार्डातले लोक बोलवावे आणि त्यांना सगळी ती कागदपत्र दाखवावी. कागदपत्र कोणाच्या हवाली करायचे नाही, कागदपत्र कोणाला दाखवायची नाही. पत्रकारांना मी विचारतो तुमच्याकडे किती कागदपत्र त्यांनी आजपर्यंत सादर केलेली आहे, तुमच्याकडे किती कागदपत्र त्यांच्याकडे आहेत? एकही कागदपत्र पत्रकारांना त्यांनी दिलेलं नाही का? मग ही कोणती सेटलमेंट आहे? हे आपला कागद दुसऱ्याच्या तावड्यात जायला नाही पाहिजे. ही कोणती सेटलमेंट आहे हे पण तुम्ही लोकांना सांगायला पाहिजे, हे पण पत्रकारांना तुम्ही सांगायला पाहिजे. तुम्ही त्याचे 17 सेट करा, एक 20 सेट करा. एक सेट माननीय आमदार वळसे पाटील साहेबांना द्या, एक सेट तुम्ही माननीय माजी खासदार आढळराव पाटलांना द्या, एक सेट तुम्ही मंत्री महोदयांना पाठवा, एक सेट कोर्टासाठी तुम्ही तयार करून ठेवा. तुमची कुठं नाही चालली आम्ही पैसे काढून तुम्हाला देऊ, तुम्ही कोर्टामध्ये जा, आम्ही तुमच्यामध्ये वादी प्रतिवादी तुमच्याबरोबर आम्ही त्या ठिकाणी होऊ आणि आपण कोर्टात जाऊ त्यांच्या विरुद्ध हे करा, तिथून आदेश घेऊ. हे सगळ्या बाबी जे आहेत फक्त इकडं तिकडं दाखवून भ्रम निर्माण करू नका आणि हे करू नका. आणि माझी पत्रकार परिषद तुम्ही ह्याच्याबद्दल कधी उत्तर देणार कधी असाल आणि उत्तर कधी दिलं तर मग तुमच्या विरुद्ध तुमच्या काळातलं काय काय मांडायचं, कसं मांडायचं ते कधी मांडलं तर मग त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे वाईट वाटायला नको आणि चांगलं वाटायला नको. म्हणून तुम्हाला सांगतोय का तुम्ही ज्या प्रकरणामध्ये हात घातलेला आहे त्या प्रकरणामध्ये हात घाला. सगळी प्रकरणामध्ये कधी हात घातले आणि सगळे कधी हात कधी गुंतवले तर मग त्या माणसाच्या हातावरती काहीतरी एखादा दगड पडला किंवा धोंडा पडला त्याचा परिणाम होतो. एवढंच तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आणि तुम्ही चांगल्या कामांना पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही चांगल्या कामांना पुरावेनिशी कधी मांडलं हे सगळं तुमच्याकडे एवढे कागदपत्र सबळ असतील तर भ्रष्टाचाराच्या माध्यमातून कुणी भ्रष्टाचार केला असेल तर त्या माध्यमातून आम्ही तुमच्याबरोबर पाठीमागच्या काळातही उभे होतो, मी तरी व्यक्तिगत उभा होतो आणि पुढच्या काळातही तुमच्याबरोबर मी उभा राहील एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि भ्रम फरवायचं काम चालवा आणि जे तुम्हाला सूचना केली मी का त्याचे 20 सेट बनवा त्या सगळ्या कागदपत्रांची आणि अख्ख्या वार्डामध्ये 1-2 दिवस वाटून 17 दिवस वाटून द्या. या वार्डात हे दिवस, हे वार्डात हे दिवस असं काहीतरी करा, मग लोकांना कळलं खरं काय ते कागदपत्र वाचल्यानंतर. आता कागदपत्र कधी कधी 4 ओळी लिहिलेले असतात, 2 ओळी तुमच्या फेवरच्या असतात, 2 ओळी माझ्या फेवरच्या असतात, 2 ओळी तुम्ही फक्त त्याच 2 ओळी वाचता आणि मी फक्त माझ्या खालच्या 2 ओळी वाचतो. असं करून भ्रम निर्माण करायचा प्रयत्न करू नका. एवढंच फक्त बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय काँग्रेस.